विद्यार्थी मित्र, कार्बन या पाठाचा आपण जो अभ्यास करत आहोत, आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण कार्बनची अपरूपता म्हणजे काय आपण अभ्यासला आणि त्यानंतर कार्बनची अपरूपे किती कोणकोणती आहेत ते आपण अभ्यासलं. तर कार्बनच्या अपरूपांचं वर्गीकरण जे दोन गटामध्ये करता येतं, एक कार्बनचे स्फटिकरूप अपरूपे आणि दुसरे कार्बनचे अस्फटिकी अपरूपे. तर याच्यापूर्वीच्या भागामध्ये कार्बनचे स्फटिकरूप अपरूपांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरी या तीन अपरूपांचा समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण कार्बनचे अस्फटिकी अपरूपे आपण अभ्यासणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण स्फटिक कशाला म्हणता येईल हे आपण अभ्यासलं. स्फटिक आणि अस्फटिक. आता स्फटिक म्हणजे असे घटक की ज्याच्या रेणूंची नियमित जुळणी झालेली असते. तर याच्या विरोधात अस्फटिकामध्ये कसं असतं, अस्फटिकामध्ये जी रेणूंमध्ये जे अणू आहेत त्या अणूंची जुळणी ही नियमित झालेली नसते, अनियमित प्रकारची जुळणी असते, म्हणून त्याला अस्फटिक रूप प्राप्त होतं. तर कार्बनची जे अस्फटिक अपरूपे आहेत ते कार्बनचे तीन अस्फटिक अपरूपे आहेत. एक आहे दगडी कोळसा, दुसरं याला आपण चारकोल असं म्हणू, आणि तिसरं कोक. आता याच्यापैकी पहिलं अपरूप दगडी कोळसा. दगडी कोळसा हे जीवाश्म इंधन म्हणून ओळखलं जातं. आता प्रश्न असा आहे पुन्हा, जीवाश्म इंधन म्हणजे कोणतं इंधन किंवा कसं इंधन? भूगर्भामध्ये लाखो वर्षापूर्वी या भूपृष्ठावर घडलेल्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली कदाचित ज्वालामुखी असेल, कदाचित भूकंप असेल किंवा आणखी काही हालचाली असतील. तर या हालचालीमुळे या भूपृष्ठावरची सर्व जीवसृष्टी म्हणण्यापेक्षा सर्व जंगल, वनस्पती ही जमिनीमध्ये गाडल्या गेली. आणि जमिनीमध्ये गाडल्या गेल्यानंतर त्याच्यावर जमिनीच्या गाळाचा पडणारा दाब, आतील उष्णता या सर्वांचा परिणाम होऊन त्याचं रूपांतर इंधनामध्ये झालं. असे जे इंधन असतात त्याला आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. जीवाश्म सजीवांच्या अवशेषापासून तयार झालेली ही इंधनं असतात. दगडी कोळसा हे अशा जीवाश्म इंधनापैकी एक आहे जे स्थायी रूप आहे. याच्यामध्ये दगडी कोळशामध्ये कोणकोणते घटक असतात? दगडी कोळशामध्ये मुख्यतः कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक तर असतातच. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक तर आहेतच, परंतु काही थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा आढळून येतो, फॉस्फरस आढळून येतो आणि नायट्रोजन सुद्धा त्याच्यामध्ये आढळून येतो. असा दगडी कोळसा हे कार्बनचं अस्फटिक अपरूप आहे. आता दगडी कोळशामध्ये मुख्य जे भाग असेल तर तो आहे कार्बन. तर दगडी कोळशामध्ये असलेल्या कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे 4 प्रकार पडतात. दगडी कोळशामध्ये असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे पीठ. सजीवांच्या मृत अवशेषापासून भूगर्भामध्ये जे गाडल्या गेलेले सजीवांचे जे मृत अवशेष आहेत त्या अवशेषापासून दगडी कोळसा निर्मितीची पहिली पायरी किंवा पहिला टप्पा तो म्हणजे पीठ. आता याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. आणि कार्बन 60% पेक्षा कमी. कारण दगडी कोळसा निर्मितीची ही पहिली पायरी आहे, पहिला टप्पा आहे पीठ. याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आढळून येते आणि कार्बनचं प्रमाण याच्यामध्ये 60% पेक्षाही कमी आहे. म्हणून अशा पीठ प्रकारचा जो दगडी कोळसा आहे या दगडी कोळशातून मिळणारं उष्णतेचं याच्या ज्वलनातून मिळणारं उष्णतेचं प्रमाण हे कमी असतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे लिग्नाइट. हा दुसऱ्या टप्प्यातला म्हणजे कोळसा, दगडी कोळसा. पीठचेच रूपांतर लिग्नाइट मध्ये होतं. दगडी कोळशाच्या रूपांतरणामध्ये जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार त्याच्यातले कार्बनच्या प्रमाणावरून ठरतात. पहिला प्रकार आहे पीठ, ज्याच्यामध्ये 60% पेक्षा कमी कार्बन असतो. या पीठचंच रूपांतर लिग्नाइट मध्ये होत असतं. कारण पीठवर
जमिनीवरचा गाळावरचा सततचा दाब पडत असतो, आतील भूगर्भातील उष्णतेचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि याच्यामुळे या पीठचंच रूपांतर हे लिग्नाईट मध्ये होतं. लिग्नाईट ही दगडी कोळसा निर्मितीची दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यातला हा कोळसा आहे. तर लिग्नाईट मध्ये पीठचं रूपांतर लिग्नाईट मध्ये होत असताना त्याच्यातील पाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं आणि कार्बनचं प्रमाण याचं किती असतंय, कार्बन 60 ते 70%, 60 ते 70% एवढ्या स्वरूपामध्ये कार्बन या लिग्नाईट मध्ये आढळून येतो. पीठपेक्षा लिग्नाईटच्या ज्वलनातून पीठपेक्षा जास्त प्रमाणामध्ये उष्णता आपल्याला मिळते. त्याचं कारण याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 60 ते 70% आपल्याला आढळून येतं. त्यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे म्हणजे कोळशाचा तिसरा प्रकार तो म्हणजे बिट्युमिनस. बिट्युमिनस हा दगडी कोळसा निर्मितीतला तिसरा टप्पा म्हणजे तिसऱ्या प्रकारचा हा दगडी कोळसा. ज्याप्रमाणे पीठवर उष्णता आणि गाळाच्या दाबाचा परिणाम होतो त्याचं रूपांतर लिग्नाईटवर मध्ये होतं आणि लिग्नाईटवर सुद्धा असाच भूगर्भातील दाबाचा आणि उष्णतेचा परिणाम होतो आणि त्याचं रूपांतर हे बिट्युमिनस प्रकारच्या कोळशामध्ये होतं. तर बिट्युमिनस मध्ये साधारणतः कोळसा हा 70 ते म्हणजे कोळसा या बिट्युमिनस प्रकारच्या दगडी कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण कार्बन हा 70 ते 90%, कार्बनचं प्रमाण याच्यामध्ये 70 ते 90% एवढं असतं. आणि त्यानंतर चौथ्या प्रकारचा जो कोळसा आहे तो सगळ्यात शुद्ध स्वरूपातलं कोळशाचं शुद्ध रूप म्हणून ओळखलं जातं, ते आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट प्रकारचा कोळसा हे कोळशाचं सर्वात शुद्ध रूप म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये कार्बन हा 95% पेक्षा जास्त असतो. याच्यामध्ये कार्बन हा 95% पेक्षा जास्त कार्बन याच्यामध्ये आढळून येतो. हा शुद्ध स्वरूपातला कोळसा म्हणून ओळखला जातो आणि याच्या दहनातून किंवा ज्वलनातून सर्वात जास्त उष्णता आपल्याला मिळते. असे हे दगडी कोळशाचे 4 प्रकार. हे 4 प्रकार कशाच्या आधारावर निश्चित केले आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या प्रमाणावरून. दगडी कोळसा निर्मितीचा पहिला टप्पा जो पीठ नावाने ओळखला जातो ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 60% पेक्षाही कमी असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं. दुसरा दगडी कोळसा निर्मितीचा दुसरा टप्पा जो लिग्नाईट म्हणून ओळखला जातो, पीठचंच रूपांतर लिग्नाईट मध्ये होतं ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 60 ते 70% असतं. तिसऱ्या प्रकारचा कोळसा आणि दगडी कोळसा निर्मितीचा तिसरा टप्पा तो म्हणजे बिट्युमिनस. याच्यामध्ये 70 ते 90% कार्बन आहे. आणि शेवट सगळ्यात शुद्ध स्वरूपातला कोळसा म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे अँथ्रासाइट, ज्याच्यामध्ये 95% किंवा त्यापेक्षा जास्त कार्बन आपल्याला आढळून येतो किंवा असतो, म्हणून तो सर्वात शुद्ध प्रकारचा कोळसा ओळखला जातो. या दगडी कोळशाचे उपयोग. दगडी कोळशाचे उपयोग कारखान्यात व घरगुती किंवा आपल्याला असं म्हणता येईल कारखान्यात व घरात इंधन म्हणून या दगडी कोळशाचा वापर केला जातो. त्यानंतर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ज्या ठिकाणी उष्णता ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते अशा केंद्राला आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणतो. व या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा उष्णता मिळवण्यासाठी इंधन म्हणून या दगडी कोळशाचा वापर केला जातो. त्यानंतर तिसरा आपल्याला इथे उपयोग लिहायचा तो म्हणजे कोक. त्यानंतर कोल गॅस
व कोल गॅस आणि तिसरा जो आहे याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे कोल टार. कोल गॅस व कोल टार निर्मितीमध्ये दगडी कोळसा वापरला जातो. हे दगडी कोळशाचे 3 उपयोग. कारखान्यात आणि घरामध्ये इंधन म्हणून वापरला जातो. त्याचप्रमाणे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ज्या ठिकाणी उष्णता ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते अशा केंद्रामध्ये, असं केंद्र म्हणजे ज्याला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणतो, अशा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा इंधन म्हणून या दगडी कोळशाचाच वापर होतो. आणि त्याचप्रमाणे कोल गॅस हा सुद्धा एक इंधनाचा प्रकार आहे. आणि कोल टार, याला डांबर आपण म्हणू, याच्याही निर्मितीसाठी या दगडी कोळशाचा वापर केला जातो. हे झालं दगडी कोळसा. हे अस्फटिकी अपरूप. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, या कार्बनच्या अस्फटिक अपरूपाचा दुसरा प्रकार किंवा दुसरं अस्फटिकी अपरूप ते म्हणजे चारकोल. दगडी कोळसा सजीवांच्या अवशेषापासून जमिनीमध्ये तयार होतो, भूगर्भामध्ये तयार होतो. तर चारकोल सुद्धा प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या मृत अवशेषापासूनच तयार केला जातो. आता प्राण्यांपासून चारकोल निर्मितीसाठी प्राण्यांचे जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये प्राण्यांची हाडे किंवा प्राण्यांची शिंग यांचा वापर करून चारकोल बनवला जातो. तर वनस्पतीपासून सुद्धा चारकोल तयार केला जातो. वनस्पतींपासून चारकोल तयार करण्यासाठी वनस्पतीपासून मिळणारे जे लाकूड आहे ते लाकडाचं अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये त्याचं ज्वलन केलं जातं. चारकोल बनवण्यासाठी वनस्पतीचं जे लाकूड आहे, वनस्पतीपासून मिळणारे जे लाकूड आहे, म्हणजे आपलं असं म्हणता येईल प्राणी व प्राण्यांपासून, किंवा असं आपल्याला इथे म्हणू की प्राण्यांच्या हाडांपासून व शिंगांपासून चारकोल बनवतात. तसेच वनस्पतीपासून चारकोल बनवण्यासाठी लाकूड अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यात, वनस्पतींपासून चारकोल बनवण्यासाठी लाकूड हे अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यात ज्वलन केले जाते. बघा, चारकोल हा सुद्धा कार्बनचा अस्फटिकी अपरूपाचा प्रकार आहे. तर असं हे चारकोल कशापासून बनवलं जातं? चारकोल सुद्धा सजीवांच्या अवशेषापासून बनवलं जातं. याच्यामध्ये प्राण्यांचे मृत अवशेषामध्ये किंवा प्राण्यांपासून मिळणारी जी हाडं आहेत किंवा प्राण्यांपासून मिळणारी जी शिंग आहेत याच्यापासून चारकोल तयार केला जातो. तर केवळ प्राण्यांपासूनच नाही तर वनस्पतींपासून सुद्धा आपल्याला चारकोल मिळवला जातो. वनस्पतींपासून चारकोल मिळवण्यासाठी वनस्पतीचं जे लाकूड आहे ते लाकूड अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये जाळलं जातं किंवा वनस्पतींच्या लाकडाचं अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये ज्वलन केले जाते किंवा ज्वलन घडून आणले जाते. काय होतं असं अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये ज्वलन केलं म्हणजे? तर अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये लाकडाचं ज्वलन केलं तर लाकडामध्ये जे बाष्पनशील घटक आहेत
ते घटक बाष्पाच्या स्वरूपामध्ये उष्णतेमुळे निघून जातात आणि राहतं तो जास्तीत जास्त कार्बन, राहतो त्या आकडामध्ये जास्तीत जास्त कार्बन. आणि मग असं अपुऱ्या हवेच्या पुरवठ्यामध्ये लाकडात ज्वलन केल्यानंतर राहिलेला जो घटक आहे तो घटक म्हणजे चारकोल. असं हे कार्बनचं आणखी एक अस्फटिकी अपरूप आहे. आता कार्बनचं तिसरं अस्फटिकी अपरूप म्हणजे कोक. कोक हे कार्बनचं आणखी एक अस्फटिकी अपरूप आहे. तर कोक दगडी कोशापासून बनवलं जातं. दगडी कोशापासून कोक बनवलं जातं. दगडी कोशाच्या उपयोगामध्ये आपण अभ्यासलं की कोक आणि कोल गॅस बनवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे कोलटार बनवण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. आता याच्यामध्ये कोल गॅस बनवत असताना दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यानंतर राहिलेला जो घटक असतो तो आहे कोक. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की दगडी कोळशातून कोल गॅस काढल्यानंतर शिल्लक राहिलेला घटक म्हणजेच कोक. कोक हे असं सापडत नाही, फक्त दगडी कोळशापासून ते तयार करावं लागतं. आणि दगडी कोळशापासून कोक तयार करण्यासाठी जेव्हा दगडी कोळसा कोल गॅस मिळवण्यासाठी वापरला जातो, दगडी कोळशातून गॅस काढून घेतला जातो, त्याला कोल गॅस आपण असं म्हणू. दगडी कोळशातून असा कोल गॅस काढून घेतल्यानंतर राहिलेला जो घटक असतो तो घटक म्हणजेच कोक हा शुद्ध स्वरूपातला म्हणजे कोक आहे. म्हणजे शुद्ध स्वरूपातला कोळसा. आता कोक म्हणजे हेच काय, शुद्ध स्वरूपातला कोळसा. शुद्ध स्वरूपातला कोळसा. कशामुळे याला असं म्हणायचं, हा दगडी कोळशाचाच प्रकार आहे कोक, दगडी कोळशाचाच भाग आहे कोक. कारण दगडी कोळशामध्ये कोणकोणते घटक असतात आपण अभ्यासलं. दगडी कोळशामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो आणि ऑक्सिजन सुद्धा असतो. त्याचबरोबर नायट्रोजन, सल्फर यासारखे घटक सुद्धा आपण आढळतात. मग अशा दगडी कोळशाचा वापर जेव्हा कोलगॅस तयार करण्यासाठी वापरला जातो, कोलगॅस काढत असताना दगडी कोळशामध्ये असलेले सगळे घटक निघून जातात. राहतो तो फक्त 100% कार्बन, राहतो तो पूर्ण फक्त त्याच्यामध्ये 100% कार्बन. म्हणून याला शुद्ध स्वरूपातला कोळसा असं म्हणायचं या कोकला. म्हणून हे जे आहे त्याला शुद्ध स्वरूपातला कोळसा असं आपल्याला म्हणता येतं. आता हे कोकचे उपयोग. कोक कशा कशासाठी वापरला जातो. घरगुती इंधन म्हणून, कोक घरगुती इंधन म्हणून याचा वापर केला जातो. त्यानंतर क्षपणक किंवा याला आपल्याला क्षपणकारक असंही म्हणता येईल. क्षपणकारक क्षपण घडवून आणणारा तो क्षपणकारक. आपण रासायनिक अभिक्रियेच्या प्रकारामध्ये क्षपण आणि ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे दोन प्रकार जे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यापैकी क्षपण ही एक रासायनिक अभिक्रिया. आता क्षपण कशाला म्हणायचं की ऑक्साईडमधील ऑक्सिजन काढून टाकण्याच्या क्रियेला क्षपण असं म्हणायचं. ऑक्साईडमधील ऑक्सिजन काढून टाकण्याच्या क्रियेला क्षपण असं म्हणायचं. आणि क्षपणाची अभिक्रिया घडवून आणणारा जो घटक असतो तो घटक म्हणजे क्षपणकारक. ज्याच्यामुळे क्षपण होते, ज्याच्यामुळे क्षपण घडून येते अशा पदार्थाला क्षपणकारक असं म्हणायचं. मग हा कोक सुद्धा क्षपणकारक म्हणून वापरला जातो. म्हणजे ऑक्साईडचं क्षपण घडून आणण्यासाठी या कोकचा वापर करता येतो. पुन्हा क्षपणकारक आहे. त्याचप्रमाणे कोकचा वापर वॉटर गॅस,
वॉटर गॅस व दुसऱ्या प्रकारचा एक इंधन आहे प्रोड्युसर गॅस. बनवण्यासाठी वॉटर गॅस व प्रोड्युसर गॅस बनवण्यासाठी या कोकचा वापर केला जातो. आता वॉटर गॅस याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, तर याच्यामध्ये असतात कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन. वॉटर गॅसमध्ये कोणकोणते घटक असतात, तर कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचं जे मिश्रण आहे, यांचं मिश्रण म्हणजे वॉटर गॅस. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की वॉटर गॅस किंवा प्रोड्युसर गॅसमध्ये कोणकोणते घटक असतात. तर कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचं मिश्रण म्हणजेच वॉटर गॅस. आणि त्याचप्रमाणे आता प्रोड्युसर गॅसमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये असतं कार्बन मोनॉक्साईड, त्यानंतर हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. या 4 वायूंचं मिश्रण म्हणजेच प्रोड्युसर गॅस. वॉटर गॅसमध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन हे 2 वायूंचं मिश्रण म्हणजे वॉटर गॅस, किंवा 2 वायूच असतात वॉटर गॅसमध्ये. तर प्रोड्युसर गॅसमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे प्रोड्युसर गॅस. या दोन्हींचाही वापर वेगवेगळ्या कारणांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो. तर असं हे कार्बनचे अस्फटिकी अपरूप जे 3 प्रकारचे आहेत, एक दगडी कोळसा, दुसरं चारकोल आणि तिसरं कोक.